पुण्यामध्ये गाडी लावताना जपून लावायची, कारण की गणपतीमध्ये किंवा कोणत्या पण सणामध्ये तुमच्यावर पण अशी अवस्था येऊ शकते. जास्त सकाळी संध्याकाळी लय गर्दी राहणार. डेकोरेशन वगैरे एकदम भारी आहे का? पण आमच्यासारखं नाही, इतकं काही वेगळंच. बाबांचं असं म्हणणं आहे की जुन्यासारखं काही राहिलेलं नाहीये. आता सगळं काहीतरी एक मॉडर्न, त्याला प्रत्येक डेकोरेशनला आता एक मॉडर्न टच भेटतोय. सगळा घाणवा सुटला इथं, कसला वास आहे माहित नाही. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजता आहेत 7 आणि आपण चाललोय आता पुण्यामध्ये. तुम्ही आता कालचा व्हिडिओ बघितला असेल की आपण श्रीरामपूरवरून आलो खास आपले गणपती बाप्पांसाठी, गणपती बाप्पा तुम्हाला दाखवण्यासाठी. तर आपण 7 वाजता निघालो इथून. असं 5 तास निघायचं होतं, पण कालच्या दगदगीमुळे जरा लेट झालेलं आहे. आणि वातावरण सकाळचं म्हणजे पहाटचं एक नंबर आहे. बघा एक दाखवतो कसं आहे वातावरण. तर आता आपण निघतोय इथून कात्रजला जाण्यासाठी. कात्रजला आपण घरी बॅग वगैरे ठेवू आणि मग निघूयात. आपण मानाचे 5 गणपती किंवा जेवढे गणपती असं कव्हर होतो तेवढं आपण कव्हर करायचे. आणि उद्या विसर्जन पण आहे, आणि उद्या विसर्जन देखील आपल्याला कव्हर करायचं. चला तर मग निघूयात आपण आपल्या बाप्पांकडे जायला. ही आहे आपली गाडी. काल आपण आलो श्रीरामपूरवर ना, तर अजून तशीच उभी गाडी. तर आपण थोडीशी पुसून घेऊयात, म्हणजे कसं तर आपल्याला सुद्धा बरं वाटत गाडी चालवायला. गणपती बाप्पा मोरया. तर पेट्रोल झाले परत टाकून, गाडीची टाकी झाली हाफ. आपण निघूयात. आणि मेन म्हणजे आज कसं आहे माहिती, आज पाऊस नाहीये, कारण की सकाळी सकाळी रोज पाऊस असतो. आज नाहीये, बरं झालं. आणि थोडीशी बरोबर येऊन गेली सकाळी सकाळी. थोडीशी तर गाडी वळूयात लेट झाल्यामुळं. चला भेटूया डायरेक्ट पुण्यामध्ये आता. बाय बाय. आता आपण आलोय पुण्यामध्ये, मस्त आहे की फायनली पुण्यामध्ये आलो. म्हणजे सिग्नलचा सामना करावाच लागतो आपल्याला. तर आता आपण चाललोय कसबा गणपतीला. मानाचा पहिला गणपती म्हणजे आपला कसबा गणपती. आणि आता आपण आहे शनिवार वाड्याजवळ. सगळा घाणवा सुटला इथं, कसला वास आहे माहित नाही. पण आहे कसबा गणपतीच्या रोडला. पण ते सगळे जवळजवळ सगळे वाडे आहेत तिथं, आपण बघू शकता. पण त्यातला जो वाडा आहे ना, हा जरा बरा आहे. पण हा बघा, पूर्ण याला पत्र्यांनी बांबूनी बांधले. जर एखादा पाऊस झाला किंवा काय झालं ना, एकदम खतरनाक विषय होऊन जाईल. आपण जाऊयात कसबा गणपतीकडं. या भागात पूर्ण आहे ना सगळे जुने वाडे वगैरे. आता आपण आलोय कसबा गणपतीला. गर्दी तुफान आहे. सर डेकोरेशन सुद्धा एकदम जुन्या वाड्या टाईप केलेलं आहे. चला आता जाऊयात पुढच्या गणपतीला. घाम निघलाय, घाम. ही लाईन पाहिली का? लाईनच लाईन. तर हे आहे आपलं लाल महाल. शाहीस्ते खानाची फोटो कापली होती. आज बंद आहे का? आता आपण आलोय लाल महालामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण या महालामध्ये गेलं होतं. शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब त्यांना स्वराज्याची शिकवण देताना. हा पूर्ण माल एकदम असा एवढा भारी आहे ना, एकदम खतरनाक. आणि इथंच महाराजांनी शाहिस्त्याची बोटं छाटली होती. तर आता बघितला लाल महाल छत्रपती शिवाजी महाराजांचा. एक नंबर असा महाल आहे. गणपतीमुळे जो वर जायचा जो मजला असतो तो बंद केलेला आहे, आणि वरती असं म्हणतात की भरपूर तलवारी वगैरे. आता मी तर पहिल्यांदा आलोय, एकदा नेक्स्ट टाइम येऊ निवांत वेळेत, बघू पूर्ण एक्सप्लोर करूयात. दार किती मजबूत आहे बघितले का? चला आता आपण निघूयात पुढच्या गणपतीकडे जायला. तर आता आपण आलोय मानाच्या गणपतींपैकी एक रंगारी गणपतीला. इथं मागच्या गणपतीपेक्षा जास्तच गर्दी बघायला भेटते. आता बघू आता आतमध्ये काय होते. इथं जरा जास्तच मोठी लाईन आहे, त्यामुळे आता आपण जरा बाहेरूनच दर्शन घेऊ, मुखदर्शन. तर आपण पोचलोय आपल्या बाप्पाच्या मूर्तीजवळ. तर हे बघा, तर आपल्या बाप्पाचं एक अनोखं रूप आपल्याला या मूर्तीमध्ये बघायला भेटते, रंगारी गणपतीमध्ये. तर मला एक पर्सनल इच्छा होती की मला ह्या गणपतीला यायचंच होतं, कारण की मला ही मूर्ती बघायची होती. तर आता आपल्या रंगारी गणपतीचं दर्शन झालेलं आहे. आता आपण जाणार आहोत पुढच्या गणपतीला.
इथलं मॅनेजमेंट पण चांगलं आहे, कोणाला धक्काबुक्की करत नाही, काय नाही. चला आता अशा पद्धतीने आपले 2 गणपती झालेले आहे या ठिकाणी. खूप गर्दीचा सामना केलाय, खूप भयानक गर्दी आहे. तरी उद्या विसर्जन आहे, पण तरी पण गर्दी काय कमी व्हायचं नाव घेत नाही पुण्यामध्ये. आणि बाबा यावेळेस गर्दी जास्त आहे कमी आहे? कमी काय जास्तच आहे. जास्त आहे गर्दी? आता सकाळी संध्याकाळी लय गर्दी राहणार. दुपारचं कसं वाटतं? वरती काय बरं पाय चालता तरी येतंय. बाकी डेकोरेशन वगैरे एकदम भारी आहे का नाही? पण आमच्यासारखं नाही, इतकं काही वेगळंच. बाबांचं असं म्हणणं आहे की जुन्यासारखं काही राहिलेलं नाहीये. आता सगळं काहीतरी एक मॉडर्न, त्याला प्रत्येक डेकोरेशनला आता एक मॉडर्न टच भेटतोय. पण संस्कृती आपली अशी पुण्यातली की आपण जास्तीत जास्त आपण जपण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये गाडी लावताना जपून लावायची, कारण की गणपतीमध्ये किंवा कोणत्या पण सणामध्ये तुमच्यावर पण अशी अवस्था येऊ शकते. त्यामुळे गाडी लावताना जपून लावा आणि आपल्या गाडीची काळजी घ्या. ते म्हणतात आमचं पण घ्या, आमचं पण घ्या. सकाळपर्यंत बरोबर पाऊस चालू झाला, पण आता एवढं ऊन पडलंय ना. आता अजून 3 गणपती बाकी आहेत आणि दगडूशेठला सगळ्यात जास्त गर्दी असते पुण्यामध्ये. आता आपण चाललोय दगडूशेठकडं, पायी 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 पायी, कारण की गाडी घालणं तेवढं इम्पॉसिबल आहे इकडं. गर्दी बघा. तर आता आपण आलोय दगडूशेठ जवळ. गर्दी आज काही एवढी नाहीये, हे बघितली का काय? तर आपण गर्दी बघू शकता, एकदम खतरनाक अशी आहे. आपण म्हणत होतो की गर्दी नाही गर्दी नाही, पण गर्दी तुफान आहे. म्हणजे मुंगी जाईल एवढी पण जागा नाही पुढं. आता मागं तर सोडा, आता मागं थोड्या वेळाने गर्दी होईलच आपण पुढे गेल्यावर, पण पुढं म्हणजे नजर जाईल तिथपर्यंत गर्दी आहे. पण यावेळेस डेकोरेशन म्हणाल तर एकदम खतरनाक डेकोरेशन आहे. वरती आपला भगवा ध्वज आपण बघू शकता, आपली शान. आणि एवढी एक गोष्ट म्हणजे फक्त आणि फक्त पुण्यामध्ये घडू शकते. गर्दी लाखोंची असो किंवा कोटींची असो, जर एखादी ॲम्ब्युलन्स आली तर तिला रस्ता देणं हे पुणेकरांपासून शिकायला पाहिजे. या डेकोरेशनमध्ये जे बारकावे आहेत ना, ते खूप बघण्यासारखे आहेत. तर आता आपण जवळजवळ आता आत पोचलोय आणि जसं तुम्हाला मागाशी म्हटलं होतं, आता मागं गर्दी बघू शकता. एकदम तुफान अशी गर्दी आहे. मुंग्यांसारखे लोक आलेत आपल्या दगडूशेठला भेटण्यासाठी. तर आता आपण जवळजवळ येतोय, तसं अजून मनाला अजून बाप्पाची ओढ लागतीये. एवढ्या वेळ थांबलो गर्दीमध्ये, 1 तास झाला आणि साईडने लोक गर्दी कमी करायची त्यांना. तर जे पण काही कारणास्तव आपल्या पुण्यामध्ये येऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी एक अनोखं असं एक आपल्या दगडूशेठचं दर्शन एकदम जवळून असं. तर फायनली 2 तासानंतर दगडूशेठ गणपतीचं दर्शन झालंय आपलं. भयानक गर्दी, भयानक सगळं, पण जेव्हा दर्शन घेतलं ना, स्वर्ग सुख. पाऊस चालू झालाय खतरनाक. तर आता आपण आलोय कुठं, बाबूगेनू गणपतीला. पाऊस चालू आहे, आता आपण चाललोय आता आतमध्ये. गर्दी बघा, पावसात पण चालू आहे. तर आता आपण आलो होतो बाबूगेनू गणपतीला, तुझ्या वगैरे झाली मस्त गणपती बाप्पा दर्शन एकदम बाहेर झालंय, कारण की आपण जेव्हा तेव्हा पाऊस चालू झाला आणि पाऊस चालू झाल्यामुळे सगळी गर्दी जी आहे सगळी गायब झाली होती आणि आता परत सगळी गर्दी झाली. तर आता आपण आलोय तुळशीबाग गणपतीला, मानाचा 4था गणपती. आयुष्यात माणसाने VIP झालं पाहिजे, अशी आरती करता येते. घ्या, लहान मुलांचे हात सोडू नका, चोरांपासून सावध राहा. तर
तर आता आपण गर्दीतनं वाट काढत काढत तुळशीबागचं गणपती देखील म्हणजे आता तुळशीबागचं गणपतीचं दर्शन झालं नाही. चला एक जागी थांबू नका रे, चला पटापट. जमलेल्या सर्व गणेश चला तर पुढे. भक्तांचे स्वागत. तर आता आपण आलोय तुळशीबाग नंतर मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम. त्या दिवशी बघितलं आपण, पण त्या दिवशी नेमकं सगळे गर्दी असले बघा नीट दिसलं नाही. आज आपण नीट बघू शकतो. सगळ्यांचे दर्शन आपण घेतले. आता काय एनर्जी काहीच नाही लाईन मध्ये थांबायची. त्यामुळे आता गणपती बाप्पाचा आपण इथंच नमस्कार करू. गणपती बाप्पा तर आता आपण आलोय टिळकवाड्याला. तर आपण आता आतमध्ये आलेल्या बाप्पाच्या मूर्तीकडे जाऊ पहिल्यांदा. तर गर्दी तशी खूप कमी इकडं बाकीच्या मनाने. तर टिळकवाड्यातील गणपती आहे मानाचा 5वा गणपती पुण्यातला. तर इथं डेकोरेशन वगैरे एकदम मस्त होतं. तर आता आपण जाणार आहोत तांबडी जोगेश्वरी गणपतीला. ओहो, हे बघितलं का नंदी महाराज, एकदम खतरनाक. तर आता आपण पोहोचलोय बाप्पाच्या मूर्तीजवळ. आपण नाही तर आपला कॅमेरा पोहोचलाय, कारण की गर्दी एवढी ना की आज जाणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळे जरा थोडस काहीतरी जरा पोट जरा गार काढावं लागणार. त्यामुळे आता आपण आवडे बसले की कावड्यांकडे. तर असं टोकन भेटलं आता आपल्याला, त्या लवकर आता. हाय भारी आहे, भारी मस्तानी एकदम मस्त. मँगो मस्तानी घेतली होती, एक नंबर मस्तानी आहे. तर आता फायनली आपले मानाचे 5 गणपती पूर्ण झालेले आहेत आज. आता एवढं भारी वाटतंय ना मस्त पैकी. आता जाऊन मस्त जेवायचं दणकून आणि घर जाऊन डायरेक्ट झोपून घ्यायचे. मानाचे पहिले 5 गणपती. तर उद्या विसर्जन सोहळा आहे, तो देखील उद्या कव्हर करायचा आहे. पण तात्पुरतं आपण आजचा व्हिडिओ इथंच थांबवतोय. व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर, नसेल आवडला तरी पण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जेणेकरून काय आपलं चॅनल जरा नवीन आहे, थोडंसं रीच भेटायला जरा वेळ लागतोच, पण ठीक आहे आपण मेहनत करत राहू. आता भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.